हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मला नेहमी असं वाटायचं की काहीतरी करावं आपणही, म्हणजे व्लॉग वगैरे बनवावे. मला खूप आवडतं हे करायला. नेहमीचंच धावपळ दगदग हे चालूच असतं आयुष्यात. म्हटलं बघूया जमतं आहे का आणि किती दिवस जमतं आहे. सो मला ऑफिसला जावं लागतं 9:30पर्यंत. त्यामुळं सकाळची भाजीची तयारी चाललेली. मटकीची भाजी केली होती आज मी आणि पोळ्या करत होते सकाळी. ॲक्च्युली चपातीच म्हणतो आपण, पण आपण टीचर असल्यामुळे पोळी म्हणावं लागतं बरं का. अशी चपाती पटापटापटा करावी लागते सकाळी सकाळी. कोणाकोणाला अशी गडबड असते. आणि शेजारी पाजारी काही जास्त बोलणं होत नाही ऑफिस असल्यामुळे. त्यामुळे फ्रेंड सर्कल असं नाहीच आहे जास्त. त्यामुळे मला असं वाटलं काहीतरी वेगळं करावं थोडंसं तरी. काय झालं, हा गॅस आहे ना, हा सकाळ सकाळ चालतच नव्हता नीट. त्यामुळे माझी चपाती काय भाजेच ना त्यावर. मग मला परत तो शिफ्ट करावा लागला आणि दुसऱ्या गॅसवर ठेवावा लागला. पटपट पटपट करायचं होतं, आवरायचं होतं मला. आज मटकीची भाजी चपाती आणि नाश्त्यासाठी काहीतरी असं करायचं होतं मला मुलांसाठी. त्या मला टाईल्सवर दिसतोय का सूर्य दिसतोय, तो माझ्या टाईल्सवर वरती कोपऱ्यामध्ये. आणि हे हातावर आहेत माझे पतिदेव. असे माझे चपात्या बनवून झाल्या सगळ्या आणि मी नाश्त्यासाठी पॅनकेक बनवत होते. पॅनकेकचं काय झालं, मी त्यामध्ये फ्रीजमधनं दूध काढून ठेवलं आणि ते टाकलं. आणि मग मी ते फेटत होते तर मला थोड्या वेळाने जाणवलं की त्याच्या सगळ्या गिठोळ्या झाल्या. म्हणून मी बराच वेळ ट्राय केलं. शेवटी ते काय पूर्ण झालंच नाही. मग मी म्हटलं एक ट्राय करून बघावं म्हणून मी तसंच ते पॅनवर टाकलं. आणि जेव्हा ते भाजलं, दिसतात गिठोळ्या. मला कळेच ना काय झालं. ते बटरस्कॉच फ्लेवरचं होतं. मग नंतरनं जेव्हा ते भाजलं ना, तेव्हा मी तोडून पाहिल्यावरती कळालं की त्याच्यात ते कॅरमलसारखे जे असतात ना, ते होतं ते. आणि मी ते किती वेळचं ते त्याला मेल्ट करायचं ट्राय केलं. म्हणून नंतर माझ्या मुलाने माझ्यासाठी अंडा भुर्जी केली आणि सकाळ सकाळ ऑफिसला जायची घाई, पळा. आणि हे माझं काम.